देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये जामकर सुधाकरला म्हणतात, मी घरी जातो आणि घरी काही पुरावा सापडतो की ते बघतो. सुधाकर म्हणतो, होय साहेब. आता दिवीसिंगचे खाडकन डोळे उघडतात. तो जामकर घरी गेला आणि आर्याची डेड बॉडी जर सापडली ना, तर हा मला जिवंत नाही सोडणार. काहीतरी करावं लागणार. तो आता जामकरला थांबवण्यासाठी म्हणतो, ऐका ना साहेब, अहो मी काहीच नाही केलं, सोडा ना मला. तुम्हाला पुरावा सापडला ना, पुन्हा मला पकडा. पकडायची पण गरज नाही, मी स्वतःहून येईन. पण साहेब प्लीज मला आत्ता सोडा. जामकर म्हणतात, आर्याच्या बाबतीत जर काही चुकीचं घडलं असेल ना, भरलेली रिव्हॉल्व मी तुझ्या डोक्यात रिकामी करेल. ते आता त्याच्या डोक्याला बंदूक लावत म्हणतात, वाईल्ड प्लॅन. जोपर्यंत माझी खात्री पटत नाही तोपर्यंत तुझी सुटका नाही. आता मात्र देवीसिंगची हिंमतच खचते. तो मनात म्हणतो, आता मला कुणीही वाचू शकत नाही, कुणीच नाही. आता जामकर जायला लागतात आणि लाली येते, पण ते तिला इग्नोर करतात आणि जायला लागतात. लाली म्हणते, साहेब त्यासनी सोडा. जामकर म्हणतात, गुन्हेगाराला असं सोडता येत नाही. जे आमची चौकशी पूर्ण होईल त्यामध्ये जे काही सत्य समोर येईल त्यानंतर त्याला सोडायचं की आतमध्ये ठेवायचं हे नंतर ठरेल. लाली म्हणते, त्यांचा काही गुन्हा नाही आहे, तुम्ही मुद्दाम करताय. जामकर जायला लागतात. लाली म्हणते, मी वर तुमची तक्रार करेल. जामकर म्हणतात, जितक्या वर करता येईल तितक्या वर करा. कमिशनर, गृहमंत्री सगळ्यांकडं करा. सोडणार नाही त्याला अजिबात. आता मात्र लालीचं काहीच चालत नाही आणि जामकर निघून जातात. लाली मनात म्हणते, हा जामकर तर ऐकायलाच तयार नाही. याचा अर्थ याच्या हातामध्ये नक्की काहीतरी ठोस पुरावा आहे. पण याच्या हाती कुठला पुरावा लागला आहे? जर आर्याची डेड बॉडी सापडली असती तर जामकर एवढा शांत नसता, अख्खं गाव पेटवलं असतं. याचा अर्थ याच्या हातात काय बॉडी सापडली नाही, म्हणजे याला माहीत झालं की काय यांच्यापासून आर्या प्रेग्नंट होती? काहीच कळत नाही. आता काय करू मी, कुणाची मदत घेऊ? हे जर जेलमध्ये गेले तर माझं काय होणार? यांच्यासाठी मी एवढे खून पाडले, तेच नसतील तर जीवनाला काय अर्थ आहे? काय करू मी आता, काहीच कळत नाही आहे. जामकर घरी जातात आणि घर बघून त्यांना खूप हळहळ वाटते. ते म्हणतात, चिमणे चिमणे कुठे आहेस तू? आता जामकरचं मन खूप दाटून येतं. ते पाणी घ्यायला हंड्याचं झाकण काढतात, पण त्यामध्ये काय पाणी नसतं. ते म्हणतात, चिमणी नाही तर घरात पाणी पण नाही. आता पाण्यासाठी जामकर फ्रीज उघडतात आणि अजून पण फ्रीजमध्ये आर्याची डेड बॉडी असते. ह्यावेळेस मात्र लालीचा निशाणा चुकतो. ती डोक्याला हात लावत म्हणते, माझ्या लक्षात कसं नाही आलं? तेवढ्यात फुला गोपाळ गोपाळ करत पळत येते. लाली म्हणते, आत्याबाई. फुला म्हणते, लाले माझा गोपाळ कुठे आणि कसा आहे? अगं पोरं सांगत होती त्याला त्या जामकरने लई मारलंय, मला त्याला भेटायचे, मला त्याला भेटू दे. लाली म्हणते, आत्याबाई अहो तो जामकर ऐकायलाच तयार नाही. मी त्याला लई समजावण्याचा प्रयत्न केला, अहो मी धमकी पण देऊन बघितली, पण तो कशालाच मुजीना. फुला म्हणते, आज मी माझ्या गोपाळाला सोडवणार म्हणजे सोडवणार, त्याशिवाय इथून कुठं बी हलणार नाही. ते आता आज जात म्हणते, गोपाळ गोपाळ. सुधाकर म्हणतो, मोठी आई. फुला म्हणते, सुधाकर माझं गोपाळ कुठं आहे रे? सुधाकर गोपाळकडे बघतो. आता फुला त्याच्याकडे पळत जाते. तो वेदनेने एवढं विवळत असतो. त्याच्या अंगावरचा मार बघून फुला मोठ्याने किंचाळते आणि म्हणते, गोपाळ अरे हे काय झालं? किती मारले माझ्या पोराला? कुठं गेला तो जामकर? सुधाकर म्हणतो, मोठी आई. ती म्हणते, सुधाकर तुझा तर लहान भाऊ ना रे, मग तू त्या जामकरला एवढं कसं मारून दिलं? तो अगं पुरावाच तसा आहे. फुला म्हणते, काय पुरावा आहे मला पण कळू दे. तेवढ्यात आप्पा आणि बाकीचे पळत येतात. आता आप्पा गोपाळला बघतात आणि जामकरच्या नावाने मोठ्याने ओरडतात, कुठं गेला तो जामकर? आज मी त्याला सोडत नसतो. माझ्या पोराला एवढी मारायची त्याची हिंमतच कशी झाली? आता त्याला ह्या गावातच राहू देणार नाही. काय रे सुद्या, तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही? तुझ्या भावाला एवढं मारित होते आणि तू बघत बसलास? नाही, तू पहिल्यापासून आहेस निकामा. तुझ्याकडून मला कसलीच अपेक्षा नव्हती, पण अरे आज तरी कमीत कमी स्वतःच्या भावाला तरी वाचवायचं. सुधाकर म्हणतो, आप्पा हे पोलीस स्टेशन आहे, वाचवायला आणि बाजूला घ्यायला माझं घर नाही आहे. लाली म्हणते, भाऊजी तुम्ही सांगा ना त्या जामकरला, अहो खरंच यांनी काहीच केलं नाही. सुधाकर म्हणतो, अहो समजून घ्या, माझ्या काहीच हातात नाही. आप्पा म्हणतात, हां तुझ्या कधी काही हातात असते? तुला आत्तापर्यंत काही जमलं व्हय? चल बोलो त्या जामकरला, बघतो त्याच्याकडं. जेवढे वळ माझ्या लेकाच्या अंगावर उठवले ना तेवढेच वळ मी त्या जामकरच्या अंगावर उठवणार.
आता सुधाकर फोन करून म्हणतो, साहेब अहो इथं लोकांनी लय गोंधळ घातलाय. आता बघूया जामकर कुठल्या अवस्थेत असतील. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.